बोलणार आहे तर काय आलो. अरे लवकर ये ना इथे, वेदांतला बघ आलो रडतोय. थांब. काय झालं वेदांत? सर्व नीट होत. मग वेदांत किती रडलास? पाणी पडलं असेल ना, साफ कर ते पाणी पडलेलं. अरे यश, इथं काय चाललं? तू काय बोलतोयस? मग तन्मय, पाण्यासारखे प्रॉब्लेम्स आयुष्यात येतात, त्याच्यात माणूस पडतो. काही सॉल्व्ह नाही केलं पाहिजे आपण? मग वेदांत काय झालं, बोल आता. जगायची इच्छा नाही राहिली रे. काय करू समजत नाही. काही पण करायला जातो की कुठे ना कुठं मी कमीच पडतो. लोकांचं पण काय रे, लोकांसाठी खूप काय काय केलं, घरच्यांसाठी केलं, तिच्यासाठी केलं, पण कोणीच मला आपलं नाही मानलं. खूप झालं रे आता नाही सहन होत मला. असं वाटतं एकदा तर जीव देऊ आणि कायमचं आयुष्य संपून टाकू. जीव देऊन टाक. मग काय बोलतोयस? तन्मय, तो पेज दे रे. वेदांत, हा पेज घे आणि मला असं सरळ पकडून दाखव. सरळ कर ना, पकड. काय आलं, पडतोय ना? हो, मी करून दाखवू का? दाखव. राहिला स्ट्रेट? हो रे. समजलं का? नाही रे. काय ना वेदांत, आपली लाईफ हे पेपर सारखी. जोपर्यंत आपण याला चुरगळत नाही आणि जोपर्यंत याचा चुरा नाही होत, तोपर्यंत आपली लाईफ स्वतःच्या पायावर उभी नाही राहत. हो रे, समजलं मला आता. वेदांत, आपली लाईफ ना किती पडू आपण, जोपर्यंत आपण पडत नाही ना तोपर्यंत उभं नाही राहत माणूस. एवढं लक्षात ठेव. मग पडू दे, जेवढं पडायचंय तो तुझं कर्तव्य कर. बरोबर आहे रे. चल वेदांत, तुला काय ते दाखवायचंय. तन्मय, बिल भरून ये रे. हा से आणि माणसांचं बोलशील ना वेदांत, काय तू कितीही कर त्यांच्यासाठी, ते किंमत नाही ठेवते. आपण आपलं कर्तव्य करायचं बस. त्यांना, आपल्याला माहिती ना आपण किती काय केलं त्यांच्यासाठी. नको लोड घेऊ, शांत राहा, तुझं कर्तव्य कर. ए चल रे, मला कॉल येतोय एक, मला जावं लागेल. ठीक आहे. यश, तुझ्यासोबत नाही झालं का रे असं काही कधी? तू किती त्रास सहन केला असशील. मी माझं कर्तव्य करतो बस.